नमस्कार मित्रांनो. पाठीमागच्या तासाला आपण साधन संपत्ती भूगोल पेपर नंबर 4 अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. याचा अभ्यासक्रमाची ओळख नंतर आपण या अभ्यासक्रमातील पहिला मॉड्यूल आहे ज्याचं नाव आहे साधन संपत्ती भूगोलाची ओळख. हे आपण सुरू केलेलं आहे. यामध्ये आपण भूगोलाचे असणारे स्वरूप अभ्यासले. या स्वरूपावरून आपण भूगोलाचा होत गेलेला विकास आपल्या लक्षात आला आणि त्यामधून ज्या काही भूगोलाच्या शाखा निर्माण झालेल्या आहेत याचा आपण अभ्यास करत आहोत. भूगोलाची व्याख्याही अभ्यासली आपण आणि भूगोल म्हणजे काय, प्राकृतिक भूगोल म्हणजे काय, मानवी भूगोल म्हणजे काय याचा अभ्यास केला किंवा याच्या व्याख्या आपण अभ्यासल्या. पुन्हा एकदा थोडक्यात आपण याची ओळख करून घेऊ. भूगोल म्हणजे जिओग्राफी ही संज्ञा प्रथम इरॅटोस्थेनिस या भूगोलतज्ञाने वापरली. हा शब्द लॅटिन भाषेतून आलेला असून जिओ म्हणजे पृथ्वी, ग्राफिया म्हणजे पृथ्वीचे वर्णन आणि याचा अर्थ पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र म्हणजे भूगोल होय किंवा पृथ्वीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे भूगोल होय. यावरती अधिक विस्तृत आपण चर्चा केलेली आहे. पुन्हा आज आपण याच्यावरती अधिक वेळ घालवणार नाही. आणि या भूगोलामध्ये ज्ञान प्रचंड साठले गेल्याने याचे पृथक्करण करण्याची आवश्यकता निर्माण झाली. पृथक्करण म्हणजे विभागणी निर्माण करण्याची आवश्यकता झाली आणि हे ज्ञान पुढील शाखांच्या मधून विभागले गेले. याच्यामध्ये एक शाखा आहे प्राकृतिक भूगोल, दुसरी शाखा आहे मानवी भूगोल. प्राकृतिक भूगोलामध्ये आपण अभ्यासलं की नैसर्गिक किंवा पर्यावरणीय घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल होय. तर मानवी भूगोलाची व्याख्या आपण केली. अस्थिर पृथ्वी व चंचल मानव यांच्या क्रियाप्रक्रियांचा अभ्यास म्हणजे मानवी भूगोल होय. इथपर्यंतचा अभ्यास आपण पाठीमागच्या क्लासमध्ये केला होता. आज आपण पुढं अधिक विस्तृतपणे याच्यावरती चर्चा करणार आहोत. प्रथम आपण प्राकृतिक भूगोल. प्राकृतिकचा अर्थच आहे नैसर्गिक किंवा भौगोलिक. प्राकृतिक म्हणजे जसं आहे तसं, निसर्गता जसं आहे तसं किंवा नैसर्गिक घटक. या सर्व नैसर्गिक घटकांचा ज्या शाखेमध्ये अभ्यास केला जातो त्या शाखेला प्राकृतिक भूगोल असे म्हणतात. किंवा पर्यावरणीय घटकांचा किंवा नैसर्गिक घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल होय. यामध्ये प्रामुख्यानं दोन प्रमुख शाखा आहेत. एक आहे अजैविक
भूगोल, दुसरा आहे जैविक भूगोल. अजैविक या शाखेमध्ये मृदा भूगोल, भूरूप भूगोल, भूगर्भ भूगोल, सागरशास्त्र भूगोल, हवामान भूगोल, अवकाशशास्त्र भूगोल या निर्जीव असणाऱ्या परंतु सजीवाच्या जीवनावरती अत्यंत प्रभावीपणे कार्य करणाऱ्या घटकांचा समावेश होतो. किंबहुना सजीवाचा मूलाधार अजैविक भूगोल आहे. यातील बरेचसेच घटक जसं की पाणी, हवामान या घटकांना निर्जीव म्हणायचं की सजीव, अशा प्रकारचा प्रश्नही आपल्यासमोर उभा राहतो. कारण जीवनाची चेतना या पाण्यावरती, या हवामानावरती अवलंबून असलेले आपल्याला पाहायला मिळते. हे अजैविक भूगोलाचे घटक आहे. काही वेळेस अगदी थोडक्यात शिलावरण, मृदावरण, जलावरण, वातावरण अशा 4 घटकांच्या मध्ये अजैविक भूगोलांच्या शाखा सांगण्याची ही पद्धत होती आणि आजही काही प्रमाणात आहे. परंतु या प्रमुख शाखांमधूनच इतरही शाखांचा उदय होत गेल्याने आपल्यासमोर या ज्या काही शाखा आहेत, शिलावरण, मृदावरण, जलावरण, वातावरण या शाखाचा जो विस्तार आहे तो विस्तार आपल्यासमोर ठेवलेला आहे. या शाखांमधूनच मृदा भूगोल, भूरूप भूगोल, भूगर्भ भूगोल, सागरशास्त्र भूगोल, हवामान भूगोल, अवकाशशास्त्र भूगोल या शास्त्रांची निर्मिती झालेली आहे. दुसऱ्या जो प्राकृतिक भूगोलाची शाखा आहे त्याचं नाव आहे जैविक भूगोल. यामध्ये प्राणी भूगोल, वनस्पती भूगोल, सूक्ष्म जीव भूगोल, पूर्वी याला जीवावरण असंही म्हणायचे. आज या प्रत्येक जीवावरणामधूनच या 3 शाखांचा स्वतंत्र असा अभ्यास सुरू झाल्यामुळं आपल्यासमोर अशा प्रकारचं विस्तृत शाखा असणारं हे जे काही वर्गीकरण आहे हे वर्गीकरण सादर करण्यात येत आहे. मग अजैविक भूगोलामध्ये मृदा भूगोल, सर्व भूगोलांचा थोडक्यात आपण परिचय करून घेऊ. मृदा भूगोल म्हणजे माती संदर्भात अभ्यास करणारं भूगोलशास्त्र. माती आणि माता हे दोन्ही विशेषतः आपणास अन्न ही आपली गरज पूर्ण करतात. ही जी काही मृदा आहे या मृदा भूगोलामध्ये या मातीची निर्मिती कशी होते, त्यासाठी किती कालावधी लागतो, त्याच्या पाठीमागं कोणते इतर भौगोलिक घटक आहेत, त्या घटकांच्यावरती काय परिणाम होतो, या मृदाचे किती प्रकार आहेत आणि या मृदा भूगोलावरती
कोणत्या कोणत्या प्रकारचे नैसर्गिक वनस्पती किंवा मानवी कृषी कशी अवलंबून आहे, या सर्व घटकांचा अभ्यास मृदा भूगोलामध्ये केला जातो. साधारणपणे मातीची निर्मिती ही शिलावरती म्हणजेच खडकांच्या वरती बाह्यकारकांचा मारा होऊन, ज्याला आपण ऊन, वारा, पाऊस असं म्हणतो, या बाह्यकारकांच्या माऱ्यामुळं आणि खनन, वहन या प्रक्रियेतून ही माती जी आहे किंवा ही मृदा जी आहे ही तयार होते. यासाठी मित्रांनो लाखो वर्ष कालावधी जावा लागतो आणि त्यानंतरच ही मृदा तयार होत असते. म्हणूनच निर्मितीचा कालावधी विचारात घेता याचा ऱ्हास जो आपण करतो तो ऱ्हास मात्र अत्यंत अल्प कालावधीमध्ये आपण करत असतो. म्हणूनच याच्या संवर्धनाची काय गरज आहे, मातीचं काय महत्त्व आहे, हे अगोदर आपण लक्षात घेऊन अभ्यासकांना आणि जनसामान्यांना याचं महत्त्व पटवून देऊन याच्या संवर्धनाची गरज काय आहे, या संवर्धनासाठी कोणकोणते उपाययोजना राबवल्या जातात, याचा इत्थंभूत अभ्यास या शास्त्रामध्ये केला जातो. पुढचं शास्त्र आहे, या शास्त्राचं नाव आहे भूरूपशास्त्र. भूरूपशास्त्र म्हणजे या पृथ्वीवरती किंवा या पृथ्वीगोलाचं रूप, भूरूप कशा प्रकारचं रूप आहे हे साधारणपणे पृथ्वीवरती आढळून येणाऱ्या भूरूपाच्या आधारे स्पष्ट केले जातं. यामध्ये पर्वत, पठार, मैदान आणि इतर छोटी मोठी जी काही भूरूपं आहेत या सर्वांचा अभ्यास यामध्ये केला जातो. आणि याचा इतर भौगोलिक घटकांच्या वरती काय परिणाम होतो याच्या सहसंबंधाचा अभ्यासही या ठिकाणी केला जातो. किंवा पर्वत, पठार, मैदान यांचा परस्पराशी वेगवेगळी कशी वैशिष्ट्ये आहेत याचाही अभ्यास या ठिकाणी केला जातो. आणि यांचा परस्पराशी काय संबंध आहे हाही अभ्यास केला जातो. यांच्या निर्मितीचाही अभ्यास केला जातो. हे भूरूप भूगोलामध्ये अभ्यासलं जातं. तर भूगर्भ म्हणजे पृथ्वीचा अंतर्गत भाग. पृथ्वीचं अंतरंग कसं आहे, त्या ठिकाणचं तापमान कसं आहे, त्या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या भूहालचाली होत असतात, या भूहालचालीमुळं नेमकं कोणत्या प्रक्रिया उमटतात, त्याला आपण ज्वालामुखी असं म्हणतो, त्याला आपण भूकंप असं म्हणतो. अशा ज्या काही क्रिया प्रतिक्रिया आहेत या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण भूगर्भ भूगोलामध्ये करतो. याच्यानंतरचं जे शास्त्र आहे हे शास्त्र आहे सागरशास्त्र. एकूण पृथ्वीच्या भूभागापैकी 71% भूभाग हा पाण्यानं व्यापलेला असून 29% भूभाग हा जमिनीनं व्यापलेला आहे. म्हणजे सर्वात अधिक भूभागाचं क्षेत्र या जलाशयानं व्यापलेलं आहे. आणि या विस्तृत असणाऱ्या जलाशयाचा इतर भूभागावरती किंबहुना पृथ्वी या ग्रहावरती कशा प्रकारचा परिणाम झालेला आहे, कशा प्रकारची वातावरणाची निर्मिती झालेली आहे
कशा प्रकारे हे चैतन्यमय पृथ्वीग्रह बनलेला आहे, याच्या पाठीमागचा महत्त्वपूर्ण रोल या विशाल असणाऱ्या जलाशयाचा म्हणजेच सागरशास्त्राचा काय आहे याचा अभ्यास केला जातो. भविष्यकाळातील मानवाचा असणारं अन्नाचं कोठार म्हणूनही आशारूपपणे सागरशास्त्राकडे पाहिलं जातं. याशिवाय उद्योगधंद्यांना आवश्यक असणारी जी काही खनिज आहेत, या खनिजांचाही शोध आज सागरशास्त्रामध्ये घेतला जातो. सागरशास्त्राचं असणारे सागर तळाचे अभ्यास, सागरशास्त्रामध्ये असणारे सजीवांचा अभ्यास, त्याच्यामध्ये प्राणी वनस्पतींचा अभ्यास, सूक्ष्म जीवांचा अभ्यास, सागर जलाशयाच्या तापमानाचा अभ्यास, सागर जलाच्या हालचालींचा अभ्यास, अशा अनेक गोष्टींचा अभ्यास यामध्ये केला जातो. याच्यानंतर जे शास्त्र आहे त्या शास्त्राचं नाव आहे हवामान भूगोलशास्त्र. या हवामानाचा जो आधार असतो तो हवा असतो. मग हवा म्हणजे काय, हवामान म्हणजे काय, यात नेमकी कोणत्या प्रकारची भिन्नता आहे, हवेची अंग कोणती, हवेच्या अंगावरती कसं हवा आणि हवामान अवलंबून आहे, हवामानाचे कोणते कोणते प्रकार आहेत, या प्रकारानुसार कोणत्या कोणत्या प्रकारचे जैवविविधता पाहावयास मिळते. यामध्ये प्राणी वनस्पती सूक्ष्म जीव यांचा समावेश होतो आणि प्राणी वनस्पती आणि सूक्ष्म जीवावरती वेगवेगळ्या हवामानाचा कसा परिणाम झालेला आहे, अशा अनेक गोष्टींचा ढोबळ ते सूक्ष्म अशा सर्व आविष्कारांचा अभ्यास यामध्ये केला जातो. आणि अजैविक भूगोलातील 6वी शाखा आहे अवकाशशास्त्र भूगोल. याचाही अभ्यास यामध्ये आपण पृथ्वी आणि पृथ्वीच्या बाहेर सभोवताली जे वातावरण आहे, या वातावरणाच्या पलीकडे जे अवकाश आहे याचा आपण अभ्यास करतो. पृथ्वीच्या सभोवताली असणारं वातावरण आणि वातावरणाच्या बाह्यसीमेच्या पलीकडे असणारा अवकाश, हा अवकाश किती मोठा आहे, किती विस्तृत आहे, याच्यामध्ये आपल्याला अनेक आकाशगंगा पाहावयास मिळतात. या आकाशगंगांचा विस्तार प्रत्येक दिवशी आपल्याला होताना पाहावयास मिळतो. तशा प्रकारची निरीक्षणं आपले कृत्रिम उपग्रह नोंदवत आहेत. शास्त्रज्ञ या संदर्भात आपलं मत स्पष्ट करत आहेत आणि आपल्याला सांगतायत की या अवकाशामध्ये असणारे जे काही अवकाशगंगा आहेत, या प्रत्येक अवकाशगंगेमध्ये अनंत असे तारे आहेत. तारे म्हणजे उदाहरणार्थ एक सूर्य, आपल्याला सर्वात जवळचा तारा म्हणजे सूर्य. आपली पृथ्वी हे सूर्य कुलामध्ये आहे. कुल म्हणजे कुटुंब, म्हणजे ह्या सौर कुल असा शब्द तयार होतो. सौर कुल म्हणजे सूर्याचं कुटुंब. सूर्य आणि सूर्याच्या भोवती जे काही ग्रह उपग्रह फिरतात ते सर्व मिळून जे काही तयार होतो त्याला आपण सौर कुटुंब असं म्हणतो. या सौर कुटुंबातला एक घटक पृथ्वी आणि या पृथ्वीवरती आपलं वास्तव्य. पहा, आपल्याच असणाऱ्या सौर कुलातील
इतर ग्रहांच्या वरती जाण्यासाठी ज्या काही आपण योजना आखतो त्यासाठी आपल्याला खूप मोठा प्रयास, खूप मोठा प्रयत्न करावा लागतो मित्रांनो. आणि तेव्हा आपल्याला अगदी अल्प असो यश प्राप्त होतं. मला सांगायचं आहे की किती मोठं मग हे अवकाश असेल. जर आपलं सौर कुल किंवा सौर कुटुंब जर इतकं व्यापक असेल तर हे अवकाश किती व्यापक असतील. अवकाश गंगेमध्ये असणारे असंख्य तारे, त्या ताऱ्यांच्या सभोवताली असणारे असंख्य ग्रह, त्यांच्या संदर्भात असणारे असंख्य प्रश्न, हे अत्यंत गूढ असणारं शास्त्र आहे. परंतु याची उकल आपण अवकाशशास्त्र, भूगोलाच्या माध्यमातून, या विज्ञानाच्या माध्यमातून आपण करीत आहोत. आणि यामध्ये तज्ज्ञ असणाऱ्या शास्त्रज्ञांना अत्यंत अल्प असं यश मिळत आहे. कारण या अवकाशशास्त्राचा जो आवाका आहे तो खूप प्रचंड आहे. अशा प्रकारे जैविक भूगोलातील या 6 शाखांचा आपण परिचय करून घेतल्यानंतर, अजैविक भूगोलातील 6 शाखांचा परिचय करून घेतल्यानंतर आपण जैविक भूगोलाकडे आपण वळणार आहोत. यामध्ये प्राणी भूगोल, प्राण्यांना कशा प्रकारचं वातावरण लागतं, कशा प्रकारचं हवामान लागतं, कोणत्या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारचे प्राणी आढळून येतात, या सर्व गोष्टींचा इत्थंभूत आपण अभ्यास करणार आहोत. प्राणी आणि त्यांचं असणारं पर्यावरण यांचा एकत्रित अभ्यास म्हणजे प्राणी भूगोल. वनस्पती आणि त्यांचं असणारं पर्यावरण यांचा एकत्रित अभ्यास म्हणजे वनस्पती भूगोल. सूक्ष्म जीव भूगोल, सूक्ष्म जीव आणि त्यांचं असणारं पर्यावरण म्हणजे सूक्ष्म जीव भूगोल. म्हणजे सजीव आणि त्यांचं पर्यावरण. मग हे पर्यावरण पृथ्वीवरती सर्व ठिकाणी सारखं असतं का? पर्यावरण म्हणजे सभोवतालची परिस्थिती. प्रत्येक ठिकाणची सभोवतालची परिस्थिती ही सारखी असत नाही. वेगवेगळ्या प्रकारचं पर्यावरण आपल्याला पाहायला मिळतं. जसं विषुववृत्तावरती आपण उष्ण व आर्द्र, दमट अशा प्रकारचं हवामान आपल्याला पाहायला मिळतं. किंवा अधिकच्या उष्णतेमुळं हवामानाचा विषुववृत्तावरती जो प्रकार तयार झालेला आहे त्या प्रकाराला आपण उष्ण कटिबंध असं म्हणतो. त्याच्यानंतरचा जो हवामानाचा प्रकार येतो, जसं आपण ध्रुवाकडे जायला सुरुवात करतो विषुववृत्तापासून, तसं आपल्याला दुसरा प्रकार पाहायला मिळतो समशीतोष्ण हवामान. तिसरा आपल्याला प्रकार पाहायला मिळतो, त्याचं नाव आहे शीत हवामान. मग हे ढोबळ असणारे 3 हवामानाचे प्रकार आपण लक्षात घेतल्यानंतर हे 3 पर्यावरणीय विभाग झाले असं आपण म्हणू शकतो. आणि या तिन्ही विभागात वेगवेगळ्या प्रकारची जैवविविधता आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच या तिन्ही विभागातील प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव यांचे असणारे गुणधर्म काही प्रमाणात सारखे दिसत असले तरी सूक्ष्म प्रमाणात आपल्याला हे गुणधर्म वेगळे असलेले पाहायला मिळतात. उदाहरणार्थ की विषुववृत्तीय उष्णकटिबंधीय हवामानामध्ये जे काही वृक्ष असतात ते दाटीनं उभे असतात, शिवाय ते अत्यंत टणक असतात, अत्यंत मजबूत असतात. तर समशीतोष्ण कटिबंधातील जी काही वनस्पती आहे, ह्या वनस्पती विषुववृत्ताच्या तुलनेत कमी उंचीच्या, मऊ मुलायमदार असं लाकूड असणाऱ्या पाहायला मिळतात. म्हणजे जशा प्रकारचं पर्यावरण भेटेल तशा प्रकारची वनस्पती जरी दिसण्यास सारखी दिसत असली तरी त्यांचे असणारे जे काही गुणधर्म आहेत हे गुणधर्म वेगळे वेगळे आपल्याला पाहायला मिळतात.
त्यावरून आपण वनस्पतींचेही अनेक प्रकार करतो, प्राण्यांचेही वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात, सूक्ष्म जीवामध्येही आपल्याला भेद पाहायला मिळतात. आणि हे जैविक भूगोलातील जे काही 3 घटक आहेत यांचा परस्परांशी काय संबंध आहे यांचाही अभ्यास जैविक भूगोलामध्ये केला जातो. किंबहुना जैविक भूगोल आणि अजैविक भूगोल म्हणजे सजीव आणि निर्जीव घटक यांचा परस्परांशी काय संबंध आहे, हा संबंधाचा अभ्यास म्हणजे प्राकृतिक भूगोल. याचाही अभ्यास या प्राकृतिक भूगोलामध्ये केला जातो. म्हणजे जरी विशेषीकरणातून ह्या वेगवेगळ्या शाखा आपल्याला पाहावयास मिळतात, अभ्यासावयास मिळतात, तरीसुद्धा यांचा एकमेकांशी संबंध निश्चितपणे आहे आणि हा संबंध अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या संबंधातूनच या प्राकृतिक भूगोलाचा विकास झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. या प्रत्येक जैविक किंवा अजैविक घटकांचा एकमेकांशी जो काही संबंध असतो, या संबंधातून परिसंस्था निर्माण होते. मग ती प्राण्यांची परिसंस्था असेल, वनस्पती परिसंस्था असेल, सूक्ष्म जीव परिसंस्था असेल, मृदा परिसंस्था असेल, अशा प्रकारे वेगवेगळ्या भौगोलिक घटकांच्या परिसंस्था निर्माण होतात. परिसंस्था म्हणजे काय, तर एखादा भौगोलिक घटक आणि त्या भौगोलिक घटकांचा इतर घटकांशी असलेला जो काही संबंध आहे, या संबंधातून जे काही नियमन आणि जे काही परस्पर संबंध, परस्पर क्रियाप्रक्रिया घडतात, आढळतात, त्याला त्या भौगोलिक घटकांची परिसंस्था असे म्हणतात. उदाहरणार्थ प्राणी. आता प्राण्यांचा इतर भौगोलिक घटकांशी संबंध आहे का? निश्चितपणे आहे. प्राणी हे वनस्पतीवर अवलंबून आहेत. प्राण्यांचा सूक्ष्म जीवांशी संबंध असतो. प्राण्यांचा मातीशी संबंध असतो. प्राण्यांचा भूरूपाशी संबंध असतो. अप्रत्यक्षरित्या भूगर्भाशी संबंध येतो. प्रत्यक्षरित्या सागराशी संबंध येतो. प्राण्यांचा हवामानाशी संबंध येतो आणि प्राण्यांचा या खुल्या अवकाशाशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध येतो. हा सगळा संबंध प्राण्यांचा किंवा एखाद्या विशिष्ट प्राण्याचा किंवा सर्व प्राण्यांचा म्हणजे त्या प्राणी परिसंस्था असं आपण म्हणू शकतो. त्यातील क्रियाप्रक्रियांचा अभ्यास. मग मित्रांनो, एक विशिष्ट असं एक गट, प्राण्यांचा एक गट आपण घेऊन सुद्धा त्याची परिसंस्थांचा अभ्यास होऊ शकतो. म्हणजे हा जो अभ्यास आहे या परिसंस्थांमधून विभागला गेल्यानंतर तो अभ्यास किती व्यापक होतो हे आपल्याला लक्षात येईल. आणि या सर्व व्यापक अभ्यासातून आपल्याला जे काही ज्ञान मिळतं हे प्रचंड ज्ञान असतं आणि या सर्व शाखातूनच आपल्याला जे काही मूलभूत विज्ञान आहेत त्या मूलभूत विज्ञानांचा उदय झालेला पाहावयास मिळतो. या संदर्भातील अधिकची माहिती आपण उद्याच्या तासाला पाहणार आहोत. भूगोलाचे अभ्यासक म्हणून या सर्व गोष्टी आपण आत्मसात करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तेव्हा मित्रांनो, जे काही आपण अभ्यासलं त्याच्यावरती चिंतन करा, मनन करा आणि काही प्रश्न असल्यास अवश्य आपण प्रश्न विचारा. आम्ही आपल्या प्रश्नांची निश्चितपणे दखल घेऊ, त्यावरती आपण चर्चा करू, आपलं समाधान करू. धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबू.